क्षणातच ते विमानामध्ये बसतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर मोदी आणि जो बायडेन यांची होणारी ही पहिलीच भेट आहे। अर्थात कोविडचा काळ आहे, त्यामुळे परदेश दौरे अनेक नेत्यांचे सध्या बंद स्थगित आहेत। राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार आहे। त्यापूर्वी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेतील। अगदी काही क्षणातच ते अमेरिकेसाठी रवाना होतील। व्हाईट हाऊसमधल्या क्वाड बैठकीत सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। सोबतच संयुक्त राष्ट्रांच्या आम सभेत सुद्धा त्यांचं भाषण होईल। अमेरिकेत सत्ता बदल झाल्यावरती पंतप्रधान मोदींचा होणारा हा पहिलाच अमेरिकेचा दौरा आहे। प्रशांत कदम आपल्याला अधिक माहिती देतात। प्रशांत, एका बऱ्याच मोठ्या काळानंतर अवधीनंतर पंतप्रधानांचा अमेरिका दौरा होतोय। कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असतील या दौऱ्यादरम्यान? सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या दौऱ्याचं हे आहे की अमेरिकेमध्ये जो सत्ता बदल झाला त्याच्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिली अमेरिका भेट आहे। कोरोनाचा काळ होता, त्याच्यामुळे त्यांचे परदेशातले दौरे जे आहेत ते खूप कमी झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे। कारण मागच्या वेळी जेव्हा ते अमेरिकेत गेलेले होते तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष होते आणि आता जो बदल झालेला आहे त्याच्यानंतर जो बायडन आणि मोदींची ही पहिली थेट भेट असणार आहे। काय नेमकं होतंय, कारण बऱ्याच गोष्टी भारत आणि अमेरिकेमध्ये म्हणजे सगळ्याच अंगानं संरक्षण विषयक असतील, आर्थिक गोष्टी असतील, या सगळ्या बाजूंनी याच्यामध्ये चर्चा अपेक्षित आहे। 22 ते 27 असा एक लांबलचक दौरा पंतप्रधानांचा या अमेरिकेमध्ये आहे, ज्यावेळी ते वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क दोन्ही ठिकाणांना भेट देणार आहेत। ॲपलचे जे सीईओ आहेत त्यांना सुद्धा ते भेटणार आहेत आणि व्हाईट हाऊसमध्ये दोघांनी ची जी भेट आहे ज्याच्यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलवण्यात आलेलं आहे। त्यावेळी एकत्रित भेट कशा पद्धतीने होते हे देखील पाहावं लागेल। सत्ता बदल झाल्यानंतरची ही हा त्यांचा पहिलाच दौरा आहे। याआधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अगदी प्रचारासाठी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी गेलेले होते, जेव्हा तो सगळा प्रचार सुरू होत होता तेव्हा। आणि आता जो बायडेन आणि नरेंद्र मोदी यांचे एकंदरीत संबंध कसे आहेत? खर तर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाला थोडंसं विसंगत अशा पद्धतीचं त्यावेळी वक्तव्य किंवा कथन होतं की थेट अमेरिकेमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचा त्या ठिकाणी प्रचार केलेला होता। शिवाय त्यांना गुजरातमध्ये बोलावलेलं होतं, एक मोठा कार्यक्रम केलेला होता। या सगळ्यावरती विरोधी पक्षांनी सुद्धा खूप टीका केलेली होती आणि त्याच्यानंतर आता जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट होतीये। खरं तर या दौऱ्यामध्ये अजून एक विशेष सगळ्यात गोष्ट ही आहे की संयुक्त राष्ट्रांची जी महासभा आहे त्याला पंतप्रधान 25 तारखेला संबोधित करणार आहेत। 76वं हे संयुक्त राष्ट्रांचं महासभेचं अधिवेशन असेल आणि त्याच्यामध्ये ते नेमकं काय बोलतायत, भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे काय नेमके मुद्दे उपस्थित करतायत याकडे देखील लक्ष असेल। प्रश्न, गेल्या काही दिवसातला महिन्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा संपूर्ण जगासाठी तो म्हणजे अफगाणिस्तानचा मुद्दा। जेव्हा जो बायडेन आणि पंतप्रधानांची भेट होईल तेव्हा हा मुद्दा प्रमुख स्थानी असण्याचा अंदाज आहे का? नक्कीच। खरं तर दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तानमधल्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक त्याचा धोका किंवा त्याची चिंता कुठल्या देशाला असेल तर ती भारताला आहे। कारण भारत आणि अफगाणिस्तान हे शेजारी देश आहेत आणि कायम म्हणजे इतिहास असं सांगतो की जेव्हा अफगाणिस्तान अस्थिर आहे तेव्हा भारतामध्ये सुद्धा त्याचे काही परिणाम दिसतच असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अफगाणिस्तानमध्ये जे काही होतंय ते भारतासाठी महत्त्वाचं असणार आहे। अमेरिका साहजिकच महासत्ता असल्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं अफगाणिस्तान प्रश्नावरती काय चर्चा होतीये। अफगाणिस्तानमधल्या तालिबानांचं जे सरकार आहे त्याला अनेक देशांनी मान्यता दिलेली आहे। मान्यता देणे ही त्या सरकारांची एक प्रकारे निकड बनलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती भारताची पुढची पावलं नेमकी कशी असतील, त्यात अमेरिकेची काय मदत होतीये का, चायनाचा एक जो धोका या सगळ्या दक्षिण आशियामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवरती अमेरिका कुठल्या बाजूला असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल तोही आपण पाहूया। 23 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत, तर 24 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील। 24 सप्टेंबरला क्वाड देशांच्या परिषदेत मोदींची उपस्थिती असेल। 25 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांचं भाषण होणार आहे।
बायडन यांच्याबरोबर अफगाणिस्तान आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरती चर्चेची शक्यता आहे. ही द्विपक्षीय चर्चा असेल. तर पंतप्रधान मोदी काही मिनिटांपूर्वीच अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत. अमेरिकेमध्ये सत्तांतर सत्ता पालट झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. प्रशांत, गेल्या काही काळापासून म्हणजे 1.5 वर्षापासून अर्थातच पंतप्रधानांचे कुठल्याच देशाच्या अध्यक्षांचे दौरे प्रचंड कमी झालेले आहेत. मोदींनी आपलं आंतरराष्ट्रीय धोरण विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांसोबत मोदींनी आपलं आंतरराष्ट्रीय धोरण कसं सांभाळलंय, कसं जपलंय? मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्या एकूणच परदेश दौऱ्यातल्या ज्या भेटीगाठी आहेत त्या खूप गाजलेल्या होत्या आणि म्हणजे अगदी बराक ओबामांपासून सुरुवात, त्याच्यानंतर परत डोनाल्ड ट्रम्प असतील, जपानचे पंतप्रधान असतील, चीनचे असतील, इव्हन नवाज शरीफांना सुद्धा अचानकपणे सरप्राईज भेट पंतप्रधान मोदींनी दिलेली होती. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये जेव्हापासून कोरोनाचं संकट सुरू झालेलं आहे तेव्हापासून पंतप्रधानांचे विदेश दौरे खूप कमी झालेले आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी G7ची एक बैठक होती, त्याला लंडनमध्ये पंतप्रधान जाणार अशी एक चर्चा होती. मात्र त्याचवेळी लंडनमध्ये कोरोनाचा धोका वाढला आणि ही बैठक अचानकपणे रद्द झाली. नक्की आठवत नाही, पण मला असं वाटतं की गेल्या 1.5 वर्षामधला हा त्यांचा पहिला विदेश दौरा असावा की ज्याच्यामध्ये ते थेट सहभागी होत आहेत. संयुक्त राष्ट्राची महासभा हे एक मोठं व्यासपीठ असतं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आणि त्याला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान जात आहेत. खरं तर दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरची समीकरणं मजबूत करण्यासाठी किंवा आपलं नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठसवण्यासाठी पंतप्रधानांना फार कमी संधी कोरोनामुळे मिळालेली होती. पण ती संधी आता अमेरिका दौऱ्यामुळे मिळते. कशी नेमकी इक्वेशन्स बदलत आहेत, काय नेमकं तिथं पंतप्रधान बोलतायत आणि जी केमिस्ट्री त्यांच्यामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये होती ती जो बायडन आणि मोदींमध्ये दिसणार का, हे देखील पाहणं महत्वाचं असेल. प्रशांत, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.